कुपोडी गाव आणि परिसरातील लाल दगडाच्या उत्खननामुळे तसेच खाणीवरील कामगार उघड्यावर शौचास जात असल्यामुळे नैसर्गिक जलस्रोत बाधित होऊन पाणी दूषित होत असल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून लहान मुले, वयस्कर माणसांसह ग्रामस्थांचे आरोग्य सातत्याने धोक्यात येत आहे। प्रशासनाकडे सातत्यानं निवेदनं, प्रसंगी उपोषण करूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे येत्या 4 दिवसात प्रकरणाची तातडीनं चौकशी करून निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। याबाबत माहिती देताना ग्रामस्थ म्हणाले की कुपोडी गाव आणि परिसरामध्ये लाल दगडाचे उत्खनन सुरू असून या उत्खननामुळे परिसरातील नैसर्गिक झरे, विहिरी तसेच पाण्याचे इतर नैसर्गिक स्रोत बाधित होण्याची शक्यता असून पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत आहे। कुपोडी गावाला मागील अनेक वर्षापासून पाणी पुरवठा करणारे नैसर्गिक झरे आणि परिसरातील जलस्रोत हे ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। मात्र उत्खननामुळे या नैसर्गिक झऱ्यांचे पाणी दूषित होत असून त्याचा थेट परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होऊ लागला असल्याचे ग्रामस्थ म्हणाले। पूर्वी आम्हाला हे पाणी 12 महिने पुरत होतं, पण आता सुद्धा आम्हाला पाणी जात नाही या झऱ्याचं। आम्ही पाईपलाईन करून घेऊन गेलो, तर हे ते 4-5 विहिरी त्यांनी मारले। बघा, बघू शकता तुम्ही, इकडे 4-5 2 विहिरी आहेत, 2-3 बोरवेल आहेत, म्हणून आमचे इथेच पाणी आटून जातं। आणि खाली त्यांचे कपडे, नाल्यामध्ये कपडे पण आहेत टाकले, बघा आम्ही दाखवतो तुम्हाला, आम्ही पाहिजे तर गोडते त्यांचे घाण कपडे इथेच आहे। नाल्यात शौचालयाला बसतात ते लोक, आम्ही व्हिडिओ पण आमच्याकडे आहेत त्यांचे काढलेले। तर आमची एक विनंती आहे सरकारला की हे त्यांचं कायमस्वरूपी बंद व्हावं। गुरुप्रसाद श्यामसुंदर मयेकर, ग्रामपंचायत सदस्य। गावामध्ये मोठी समस्या म्हणजे 12ही महिने पाणी पुरायचं पहिलं, पण आताची परिस्थिती अशी आहे की ह्या खाणींमुळे पाणी पूर्णपणे बंद झालं आहे। 4 महिने लास्टचे पाणीच पुरत नाही, किंवा पाण्यामध्ये आमच्या ह्या वावरामध्ये चिखल जातो, खाणीची माती, परत त्यांचे काय चादरी असतील, काय कपडे असतील, ते या नाल्यामध्ये टाकतात आणि प्रदूषण होतं। त्यामुळे संडास करतात, रोगराई पसरते। आमची खाली मुलं आहेत ती जवळजवळ 10-15 वर्षाची आहेत, ती ताप आहे, कोणाला वांती आहे, संडास आहे, असं भरपूर प्रमाणात चालू आहे। तर आमची अशी मागणी आहे, ही खाण एकतर आम्हाला व्यवस्थित काय ते त्याने सांगायचं, नाही तर खाण्याचा परवाना रद्द करायचा त्याने। नमस्कार, मी राजू इर्लेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य बुधवडे कुडोपी, आणि माझ्याबरोबर आता हे कुडोपीचे ग्रामस्थ असत, पाठीमागे पण असत। आमची अशी समस्या होती, या ठिकाणी जी गेल्या आमका वर्षभर पाणी पुरायचा, आणि आता ही खणी झालेत बघा। या ठिकाणी कदम नावाचा एक रस्ता त्यांनी जमीन आमच्याच कुडोपी गावातले विकत घेतलाय, आणि पूर्ण पाणी या लाल पाणी पूर्ण आमच्या जे आम्ही पाणी पितो त्या ठिकाणी जाता। दुसरी गोष्ट, ही लोक शौचालयात पण बसतात, आणि बाहेर आता शौचालय म्हटल्यानंतर 2च शौचालय बांधले। लेबर लोक मला वाटतं कमीत कमी 150 असतील। आता मग सांगा तुम्ही 150 लेबर आहेत, आणि त्यांना मग सांगा 2 शौचालय बांधून दिलेले, पण तरी पण बांधून सुद्धा त्या शौचालयाचा उपयोग काय करत नाही। आणि बाकीची लोक, जे महिला असतील किंवा पुरुष असतील, या शौचालय बाजू करतात, आणि त्याच पाणी पूर्णपणे आम्ही जे पितो पाणी त्या ठिकाणी जाता पाणी, आणि त्याच्यात नंतर आमका त्या पाण्याचं पूर्ण दूषित पाणी होऊन आरोग्यात म्हणजे पूर्णपणे धोको असत, आणि धोके निर्माण गेल्या माकोटा 15 ऑगस्टला या ठिकाणी आमचे ग्रामस्थ पाणी करू इले होते। त्यावेळी त्यांना विचारणी केली, बाबा तुम्ही शौचालय कुठे करतात? ना आम्ही इथे करतो, बाहेर जातात, पुरुष लोक बाहेर जातात, म्हणजे अशी पुरावा आहे आमच्याकडे। दुसरी गोष्ट, आज हे लोक शौचालय बांधलं म्हणून सांगतात। आमचं एकच म्हणणं आहे पूर्ण गावाचं, की पूर्णपणे खाण चिरेखन तिचा परवाना रद्द व्हावा, ही आमची पूर्ण ग्रामस्थांची मागणी आहे। वारंवार यांच्याकडे निवेदन देऊन सुद्धा, उपोषणात बसून सुद्धा उच्च अधिकारी याची दखल घेत नाही। लक्षात ठेवा, आज आमका सांगितल्याने तुम्ही उद्या यावा, आम्ही सगळे अधिकारी असो येतो, आज एक तरी महसूलचा अधिकारी दाखवा, या ठिकाणी कोणच नाही। लक्षात ठेवा, ह्याच्या पुढे जर ताठ भूमिका जर ग्रामस्थांनी जर घेतल्याने, लक्षात ठेवा मी काय बोलतोय, ताठ भूमिका जर घेतल्याने जर गाड्याची तोडफोड झाली, कुठली तोडफोड झाली, ते का पूर्णपणे जबाबदार शासन असतात। लक्षात ठेवा, गुन्हे घेऊ आम्ही तयार असो, सक्षम असो, काय ते गुन्हे होऊन दे आमच्यावरती, पण जर शासनाने 4 दिवसात जर काय निर्णय नाही घेतला, तर 8 दिवसात आम्ही येऊन काय करूच आता करणार, एवढं तुमका आता मी या ठिकाणी सांगते।